नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कैरी आणि मिरची यापासून तोंडाची चव बदलून टाकेल अशी रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी काय आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. उन्हाळा चालू आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही चटपटीत रेसिपी नक्की ट्राय करा. करायला अगदी सोपी आहे. तर या रेसिपीसाठी इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. एक कमी तिखटवाल्या आणि एक जास्त तिखटवाल्या. ह्या पोपटी मिरच्या आणि त्या हिरव्या मिरच्या. त्या आता आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहे. एका मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे. या रेसिपीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त घेऊ शकता. ह्या मिरच्या आपल्या कट करून झाल्यात. आता आपण थोडीशी कोथिंबीर पण घेणार आहोत. कोथिंबीर पण थोडीशी अशी कट करून घ्यायची, बारीक कट नाही करायची. आणि यासोबत इथे 25 ते 30 मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहे. लसूण या रेसिपीसाठी जास्त घालायचा. कुठलीही मिरची असो किंवा ठेचा असो, त्यासाठी लसूण जास्त घालायचा, म्हणजे चवीला छान लागते. आता मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे, त्याची पुढची साईड कट करून घेतली. पिलरच्या मदतीने आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची. उन्हाळ्यात कैरी बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याला काहीतरी चटपटीत उन्हाळ्यामध्ये खावेसे वाटते, कारण कैरीची आंबट गोड चव सगळ्यांनाच आवडते. ही कैरी मोठी आहे, त्यामुळे मी ही अर्धीच वापरणार आहे. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर पूर्ण घेऊ शकता. कैरीची साल काढून झाल्यावरती किसणीने आपल्याला ही किसून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याचे कापसुद्धा करून घेऊ शकता. मी अशी किसून घेतली आहे. हे बघा, कैरी किसून झालेली आहे. मी अर्धी घेतली. आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा मी लोखंडी घेतलेला आहे. लोखंडी तव्यावरती आपल्याला ह्या दोन्ही कलरच्या मिरच्या मस्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. याच सोबत आपल्याला लसूण पण यासोबतच भाजून घ्यायचा आहे. मिरच्या आणि लसूण भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ते लो ठेवायची आहे आणि मस्त डाग पडेपर्यंत हे भाजून घेऊया. असं आपण कट करून घेतल्यामुळे ह्या मिरच्या फुटत नाहीत आणि पटकन भाजल्या पण जातात. तर हे बघा, मिरची आणि लसूण मस्त भाजला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेले आहे. जिरे पण आपल्याला यासोबतच थोडेसे भाजून घ्यायचे आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. तवा गरम आहे, यावरच जिरे आपण भाजून घेऊ. जिरे हे भाजूनच घाला. हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊ. आता खलबत्त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण आपल्याला आधी ठेचून घ्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया आणि आता आपण हे ठेचून घेऊ. तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण असं ठेचून घेतल्यामुळे खूप छान टेस्ट येते या ठेच्याला. आता तुम्हाला समजलंच असेल की आपण ठेचा बनवत आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडी लावण्यासाठी झटपट चटकदार हा ठेचा तुम्ही बनवू शकता. थोडासा आंबट, थोडासा झणझणीत लागतो खायला. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि किसलेली कैरीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच हे ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. तर इथे हा आपला ठेचा ठेचून तयार झालेला आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा जाडसर खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे. किती छान झालेला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा ठेचा झालेला आहे. हा ठेचा आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. दुपारच्या जेवणामध्ये हा ठेचा तुम्ही गरमागरम तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपातीसोबत खाऊ शकता. तर फ्रेंड्स, आहे ना तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी. अगदी कुठलीही भाजी नसेल तरीसुद्धा हा कैरीचा ठेचा तुम्ही हिरवी मिरची, कांदा यासोबत अप्रतिम लागतो. हा ठेचा असला तर भाजीची सुद्धा गरज नाही.
2 चपात्या तुम्ही जास्तच खाल, इतका हा टेस्टी लागतो. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कैरी आणि मिरचीचा हा ठेचा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.